नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमान सिद्धराम बनसोडे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील सामान्य विज्ञान या विषयातील पाठ 11वा कार्य आणि ऊर्जा या पाठामधील अपारंपरिक ऊर्जा स्रोत या उपघटकातील सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। आपण या पाठातील कार्य या घटकातील कार्य म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचबरोबर कार्य म्हणजे काय त्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत। एखाद्या वस्तूला बल लावून त्या वस्तूचे विस्थापन होणे याला आपण कार्य असे म्हणतो। या मागील पाठामध्ये आपण कार्य म्हणजे काय त्याची उदाहरणे याचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोतातील पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा या उपघटकाचा आपण अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जा मिळवण्याची साधने म्हणजेच ऊर्जा स्रोत होय। या ऊर्जा स्रोताचे दोन भाग पडतात। पहिला भाग म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि दुसरा भाग म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत। अपारंपरिक ऊर्जा स्रोत याला नवीकरणीय ऊर्जा स्रोत असे म्हणतात। याच अपारंपरिक ऊर्जा स्रोतातील आज आपण सौर ऊर्जा याविषयी माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा पहा सूर्य। या सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्याला आपण सौर ऊर्जा असे म्हणतो। पृथ्वीवर ज्या ऊर्जा आहेत त्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी सौर ऊर्जाचा आहे। त्यापासून तयार होणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर हा मानव मोठ्या प्रमाणात आजपर्यंत करत आलेला आहे। सूर्यापासून तयार होणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी मानवाने नवनवीन साधने तयार केली। यापूर्वी गोवऱ्या, लाकूड, कोळसा याचा वापर करून मानव ऊर्जा तयार करायचा। पाणी तापवण्यासाठी पूर्वी गोवऱ्या आणि लाकूड वापरले जायचे, परंतु आता लाकूड आणि गोवऱ्या त्याचबरोबर कोळसा न वापरता आज गिझरचा वापर केला जातो। हा पूर्वी विजेवर चालवला जायचा, परंतु आज गिझर सुद्धा सौर ऊर्जेवर चालवला जातो। आज बाजारात सौर ऊर्जेवर सौर जलतापक नावाचं हे उपकरण हे बाजारात आलेलं आहे। सौर जलतापकाचा वापर करून पाणी गरम करता येते। पूर्वी मानव किंवा आपण सुद्धा गोवऱ्या, लाकूड आणि कोळसा या निसर्गातून मिळालेल्या वस्तूचा वापर करून आपण अन्न शिजवत होतो, परंतु आता अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करण्याकडे माणसांचा कल वाढलेला आहे। सौर ऊर्जेपासून ही सौर चूल तयार करण्यात आलेली आहे। या सौर चुलीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येतो। सौर चूल हे सौर ऊर्जेपासून तयार करण्यात आलेले आणि मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे हे एक साधन आहे। हे पहा, हे उपकरण आहे सौर शुष्क। सौर ऊर्जेचा वापर करून हे सौर शुष्क धान्य वाळवतो। धान्य वाळवण्यासाठी या उपकरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात येतो। सौर विद्युत घटामध्ये विद्युत निर्मिती करण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे सौर विद्युत घट हा अनेक ठिकाणी वापरला जातो। आता आपण सौर ऊर्जा या उपघटकाचा अभ्यास केला आहे। आता आपण पवन ऊर्जा या उपघटकाचा अभ्यास करूया। हे पहा, हे चित्र आहे पवन चक्कीचे। या ठिकाणी याला 3 पाती आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळ जामसंडे, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी या भागामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पवन चक्क्या यांची उभारणी करण्यात आलेली आहे। पवन चक्क्या ह्या उंच डोंगरावर असल्यामुळे ज्या वेळेला वारे सुटते त्यावेळेला त्या वाऱ्याने या पवन चक्क्याची पाते जोरात फिरतात आणि
ती पाती जोरात फिरल्याने त्यापासून विद्युत निर्मिती तयार करता येते. या पवनचक्कीचा उपयोग आपल्याला विद्युत निर्मिती करण्यासाठी होतो. त्याचबरोबर या पवनचक्कीचा उपयोग आपल्याला विहिरीतून पाणी काढण्यासाठी सुद्धा करता येतो. हे चित्र पहा. हे चित्र पवनचक्कीचे चित्र आहे. आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड ते रत्नागिरी रोडवर जामसंडे नावाचे एक समुद्र किनाऱ्यावर असणारे गाव आहे. या गावाच्या जवळ असणाऱ्या उंचच्या उंच डोंगरावर अशा पवनचक्क्या उभारण्यात आलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील जामसंडे येथे महाराष्ट्र शासनाने उभारलेला आहे. हे पहा, या चित्रामध्ये अनेक पवनचक्क्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. हे चित्र आहे चाळकेवाडी या ठिकाणी असणाऱ्या पवन ऊर्जा प्रकल्पातील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या जवळ असणारे एक चाळकेवाडी गाव आहे. त्या गावामध्ये हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. आपल्या आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प हा चाळकेवाडी जिल्हा सातारा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. त्या चाळकेवाडी ऊर्जा प्रकल्पातीलच हे एक चित्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजेच नवीकरणीय ऊर्जा स्रोत या घटकातील आपण सौर ऊर्जा व पवन ऊर्जा या दोन्ही उपघटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.